नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपण ज्यांच्यावर टीका करतो ती टीका करताना त्या माणसाला लक्ष्य करावं, टार्गेट करावं, त्याची शिकार करावी असा माझा हेतू कधीच नसतो. त्या माणसाच्या चुका दाखवणं आणि ज्या चुका झाकल्या गेलेल्या आहेत त्या मुद्दाम ठळक करून दाखवणं, अशा अर्थाने टीका झाली पाहिजे, त्या दिशेने टीका झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण टीकेचा हेतू कोणाला इजा करणं, दुखावणं असा नसतो, तर त्याच्या चुका दाखवून त्याला सुधारण्याची संधी प्राप्त करून देणं, सुधारण्यासाठी इशारा देणं, सावध करणं, सूचना देणं म्हणजे टीका असली पाहिजे. टीकेचं स्वरूप ते असलं पाहिजे. मी अनेकदा हे उदाहरण देतो की एखादा मारेकरी आपल्यावर हल्ला करायला येतो, तो आपला जीव घ्यायला येतो, आपल्याला जखमी करायला येतो, रक्तबंबाळ करायला येतो, त्याचा प्रतिकार जरूर करावा, कारण त्याचा हेतू दुष्ट असतो. पण दुसरीकडे डॉक्टरसुद्धा आपल्याला इजाच करत असतात. अगदी इंजेक्शन द्यायचं तरी टोचतात, ते दुखतं, पण आपण त्याच्याशी सहकार्य करतो. का करतो? कारण आपल्याला माहिती आहे डॉक्टरचा हेतू वाईट नाही आहे. त्यामुळे आपण डॉक्टरशी तो टोचणार असला, शस्त्रक्रिया करताना कापणार फाडणार असला तरी आपण सहकार्य करतो. हा फरक आहे. त्यामुळे टीकाकार हा मारेकऱ्यासारखा असता कामा नये, तर तो डॉक्टरसारखा असला पाहिजे असा माझा कायमचा दावा राहिला आहे. आणि म्हणूनच ज्यांच्यावर मी सातत्याने टीका करतो त्यांच्याकडून एखादं चांगलं कृत्य घडलं असेल, चांगली भूमिका घेतली गेली असेल, तर तिचंही स्वागत करण्याचं, कौतुक करण्याचं औदार्य तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणूनच आज मी असाच एक विषय घेऊन आलो आहे की ज्यामध्ये मला संजय राऊत यांचं कौतुक करावं असं वाटतं. मलाही क्या कुठल्याही पत्रकारांना मी बोललो होतो आणि बघा खरं झालं की नाही, मी असं भाकीत केलं होतं, खरं झालं की नाही. उदाहरणार्थ 14 असो किंवा 19 असो, दोन्ही वेळच्या लोकसभा निवडणुकीत मी पुस्तकं लिहून मोदी बहुमत मिळवतील आणि मोदी 300पेक्षा अधिक जागा मिळवतील अशी पुस्तकं लिहिली होती आणि माझी भाकीतं खरी ठरली. तर मी ते अगत्याने सांगतो, माझं स्वतःचं कौतुक करून घेतो. तसंच दुसऱ्या कोणाचंही काही बरोबर ठरलं असेल तर त्याची पाठ थोपटली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. कारण आपल्याला वाटलं नाही पण त्याला वाटलं आणि तो जर बरोबर ठरला असेल तर त्याच्या या आकलन शक्तीचं कौतुक केलं पाहिजे. बाकी संजय राऊत बेताल बोलतात, बेताल बडबडतात, लिहितात, ही टीका मी नेहमीच करतो. कारण मला तसं वाटत असतं, प्रामाणिकपणे वाटत असतं, व्यक्तिगत काही नाही. पण माणूस किती कमालीचा खुळचट बिनबुडाचं बोलू शकतो. तुम्हाला आठवतं ते गोव्याच्या निवडणुकीमध्ये, आता गोव्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आणणार म्हणून हे जाऊन ठाण मांडून बसले होते, आघाड्या केल्या होत्या. आणि झालं काय? ना शिवसेनेचा एक आमदार निवडून आला, ना त्यांच्या लाडक्या शरद पवारांच्या पक्षाचा एक आमदार निवडून आला. उलट भाजपचं सरकार आलं. आणि नुसतं सरकार आलं नाही तर पुढल्या काळात काँग्रेस पक्षाच्या पक्ष अख्खा भाजपत विलीन होऊन गेला. इतकी दुर्दशा झाली. तेव्हा संजय राऊत त्यावेळेला तिथे खुळचटासारखं बोलत होते. मी त्याच्यावर सडकून टीका केलेली आहे. 25 वर्ष भाजपने सत्तेचं स्वप्न बघू नये, उद्धव ठाकरेच 25 वर्ष सत्तेत बसणार, मुख्यमंत्री राहणार, हा सुद्धा खुळचट प्रकार होता. मी त्याच्यावर ठोकून टीका केलेली आहे. पण 3 वर्षापूर्वी संजय राऊत यांनी व्यक्त केलेली एक भीती आणि त्यावर केलेलं भाकीत आज खरं ठरलं असेल तर संजय राऊत यांचं कौतुक करणं हे सुद्धा माझं कर्तव्य असं मला वाटतं. इतर कोणी विसरले असतील. रोज अगदी अगत्याने संजय राऊत यांना सगळ्या चॅनेलवर दाखवणारे जे पत्रकार आहेत आणि त्या वाहिन्यांचे संपादक आहेत, त्यांना संजय राऊतांचं कौतुक करायचं आहे, तेव्हा मात्र या लोकांनी कंजूसी केलेली आहे. मला आठवतं 2020 म्हणजे 3 वर्षापूर्वी संजय राऊत यांनी त्यांच्या मला वाटते
रोखठोक या लेखामध्ये किंवा अग्रलेखामध्ये कुठेतरी सामनात एक भूमिका मांडलेली होती आणि ती आज खरी ठरली आहे, तर मग ते राजकीय भाकीत करणाऱ्या माणसाचं कौतुक व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तेव्हा मला आठवतं संजय राऊत यांनी भाजपवर जबरदस्त हल्ला चढवताना एक भाकीत केलं होतं की भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रातले राजकारणात असलेले 2 लोकप्रिय ब्रँड संपवण्याचं षडयंत्र आहे असा आरोप संजय राऊतांनी केला होता. महाराष्ट्रात 2 ब्रँड आहेत लोकप्रिय राजकारणातले, सार्वजनिक जीवनातले. एक ब्रँड आहे ठाकरे ब्रँड आणि दुसरा ब्रँड आहे तो पवार ब्रँड आहे. हे 2 ब्रँड महाराष्ट्रातून संपले तर महाराष्ट्राला स्वतःची ओळख शिल्लक राहणार नाही असा एक तर्क संजय राऊत यांनी मांडला होता. अर्थात हे 2 ब्रँड आहेत आणि तीच महाराष्ट्राची ओळख आहे असं मला वाटत नाही. ते संजय राऊतांना वाटत असेल तर तो त्यांना जरूर वाटावं आणि त्या आधारावर त्यांनी जो काय तेव्हा तर्क मांडला होता भाजपच्या षडयंत्राचा, तोही तर्क मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण म्हणून ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड ही महाराष्ट्राची ओळख नाही आहे. ठाकरे ब्रँड असोत किंवा ठाकरे कुटुंब किंवा पवार कुटुंब हे महाराष्ट्रामधल्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनामध्ये एक ब्रँड म्हणावं किंवा महाराष्ट्राचा उल्लेख होतो, तिथे तिथे ठाकरे पवार ही नावं निघतात. त्यामुळे त्यांना ब्रँड म्हणणं अजिबात चूक नाही. पण ठाकरे आणि पवार इतकीच महाराष्ट्राची ओळख आहे असं मी कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांचा तर्क मी खोडून काढतो. पण त्याच वेळेला भाजप हे षडयंत्र राबवतोय आणि त्यातून पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रस्थापित असलेले ठाकरे आणि पवार हे 2 ब्रँड संपुष्टात येतील हा किंवा हे भाकीत संजय राऊत यांनी केलं होतं आणि ते आज खरं ठरलं असेल तर खरं ठरणारं भाकीत केलं म्हणून संजय राऊत यांची पाठ थोपडणं भाग आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे संजय राऊत बरळत असतात, वाटेल ते बडबडत असतात. 1.5 वर्षापूर्वी त्यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकारांची एक सभा घेतली आणि कुठलाही प्रश्न विचारू दिला नाही, ज्याला पत्रकार परिषद म्हटलं गेलं. त्यामध्ये भाजपचे 3.5 नेते हे तुरुंगात जाऊन पडतील असं भाकीत केलं होतं. त्यापैकी एकही भाजप नेता भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी तुरुंगात गेल्याची बातमी आली नाही. पण स्वतः संजय राऊत मात्र तब्बल 100 दिवस आर्थर रोड तुरुंगात जाऊन बसून आले, जामिनावर बाहेर आहेत. किरीट सोमय्या आणि पिता पुत्र दोघे तुरुंगात जातील असेही आरोप संजय राऊतांनी केले होते. त्यात एक तसूभर सत्य निघालं नाही, कारण किरीट सोमय्यांना साधी अटकसुद्धा झाली नाही, तुरुंगात जाणं दूरची गोष्ट आहे. तेव्हा बाकी संजय राऊत बरळत असतात, त्यापैकी काही खरं ठरत नाही. पण इथे ठाकरे आणि पवार हे ब्रँड महाराष्ट्रातून संपवले जातील हे जे काय भाकीत संजय राऊतांनी केलं होतं ते खरं ठरलेलं दिसतंय. कारण ठाकरेंचा पक्ष शिवसेना आणि पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आज इतके दुबळे पांगळे लुळे लंगडे होऊन गेलेले आहेत की आपल्या पायावर उभं राहून पक्ष चालवणंसुद्धा त्यांच्या दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांना अशक्य झालेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे असं म्हणता येईल की ते जे काय भाकीत होतं संजय राऊत यांचं, ते भाकीत असण्यापेक्षा संजय राऊत यांनी काय म्हणाल तुम्ही त्याला एक दिलेला शाप होता असंही म्हणता येईल. पण तो शाप असो की वरदान असो किंवा व्यक्त केलेली भीती असो ती खरी ठरलेली आहे. आणि मला आठवतं तेव्हा त्या लेखामध्ये संजय राऊत यांनी अगदी राज ठाकरेंना सुद्धा आवाहन केलेलं होतं की तुमचा वेगळा पक्ष असेल, तुम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून किंवा बाळासाहेबांना सोडून एक वेगळा पक्ष काढलेला असेल
पण तुमची ओळखसुद्धा मुळात ठाकरे ब्रँड अशीच आहे. कोणाची? राज ठाकरे यांची. कारण शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाकरे, सर्वोच्च नेता ठाकरे. तर हे दोन काय ते ब्रँड, महाराष्ट्राचे राजकीय ब्रँड जमीनदोस्त करण्याची कारस्थान भाजपने रचलेलं आहे असं राऊत म्हणाले होते. आणि आज एक प्रकारे ते खरं ठरलेलं आहे. कारण भले मग शिवसेना या नावाचा पक्ष शिल्लक आहे, शिंदेंच्या बरोबरीने बाळासाहेबांचा एक नातू उभा राहिलेला आहे, एक पुत्र उभा राहिलेला आहे. जयदेव ठाकरे शिंदेंना आशीर्वाद द्यायला गेले होते. दुसरा नातू बिंदू माधव यांचा पुत्र आहे, तो शिंदेंची केस सुप्रीम कोर्टात जाऊन लढवतोय. तसंच तिकडे शरद पवारांचाच पुतण्या वेगळा झाला तरी राष्ट्रवादी हाच पक्ष चालवतोय आणि त्यात देखील पवार आहेत. त्यामुळे ब्रँड संपूर्ण नष्ट झाला असं म्हणता येणार नाही. पण दुसरीकडे पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड ज्यांचा होता, ज्यांच्याकडे होता, निर्विवादपणे होता, त्यांच्या हातातून ते दोन्हीही ब्रँड निसटलेले आहेत. पक्ष शिल्लक आहेत, दुफडी गटबाजी झालेली आहे. पण ब्रँड व्हॅल्यू मात्र कमी झालेली आहे. कारण एक गोष्ट आहे की निवडणुका अजून झालेल्या नाहीत आणि निवडणुकीत पुढे काय होतं ते आपल्याला दिसेल. पण साधारणतः 16 ते 18% मतं महाराष्ट्राच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळवू शकत होता आणि 16 ते 20% कुठेतरी कमी अधिक प्रमाणामध्ये शिवसेनेला मतं मिळत होती. जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आलं त्यानंतरही शिवसेना ही 16 ते 20% आणि शरद पवार यांचा पक्ष 16 ते 18% मतं मिळवत राहिलेला आहे. आता ह्या दोनही पक्षामध्ये उभी दुफडी माजली असल्यामुळे दोन्हीपैकी कुठल्याही गटाला 10-12% अधिक मतं मिळण्याची शक्यता नाही. मग तो शिंदे गट असो, अजितदादा गट असो, सुप्रियाताई सुळेंचा गट असो किंवा उद्धव ठाकरेंचा गट असो. 2 पक्षांचे 4 पक्ष झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मतामध्ये, मूळच्या मतांमध्ये वाढ व्हावी असं काहीही घडलेलं नाही. या 2.5 वर्षामध्ये असं काहीही घडलेलं नाही की ज्यामुळे या दोनही पक्षांच्या ज्या 4 गट झालेले आहेत त्यांच्या एकत्रित मतांमध्ये वाढ होईल. म्हणजे अगदी साधं आपण बघायला गेलो तर समजा 17% पवारांचे, 18% उद्धव साहेबांचे, तर 35% होतात. या 35%चे एकदम 45% एकत्रित मतं होतील अशी बिलकुल शक्यता नाही. आणि त्याची जर विभागणी त्या 35%ची 4 गटात करायला गेलो आपण तर 9 चोक 36 म्हणजे साधारण 10%च्या आसपास प्रत्येक गटाला मतं मिळतील. याचा साधा सरळ अर्थ असा होतो मित्रांनो की ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड यांचं बाजारातलं मूल्य कमी झालेलं आहे. निवडणुकीच्या बाजारातलं, बाजारात याचा अर्थ निवडणुकाचा, राजकारणाचा जो बाजार आहे त्या बाजारामध्ये आज ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड ह्याचं खच्चीकरण झालं आहे असं नक्की म्हणता येईल. आणि ही भीती फक्त एका माणसाने व्यक्त केली होती, अगदी लेखी स्वरूपात. त्याचं नाव संजय राऊत होतं. मी स्वतःला राजकीय विश्लेषक मानतो, पण अशी भीती मी व्यक्त केली नव्हती. माझं म्हणणं उलटं होतं की खुद्द शरद पवार आणि खुद्द उद्धव ठाकरे हेच आपल्या वाट्याला वारसाने आलेला किंवा आपण निर्माण केलेला जो ब्रँड आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व हे वारशाने मिळालेलं आहे. त्यांनी स्वतः शिवसेना निर्माण केली, स्थापन केली, वाढवली असं बिलकुल नाही. त्यांना ते बाळासाहेबांकडून वारशात मिळालेलं नेतृत्व होतं. शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. त्यांनी काँग्रेसपासून विभक्त होऊन
काँग्रेसच्याच काही लोकांना फोडून पण स्वतःच्या नेतृत्वाखाली एक पक्ष उभा केला जो जवळजवळ 24 वर्ष चालवलेला आहे. अशा दोघांनी जी जनमानसामध्ये आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा उभी केली होती ती मात्र गेल्या 2.5 वर्षात 3.5 वर्षात हळूहळू करत जमीनदोस्त झाली आहे. कारण त्यांच्या ब्रँडमध्येच दुफडी झालेली आहे. आणि जेव्हा म्हणजे जवळजवळ 3 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना एक गठ्ठा होती, लक्षात घ्या, एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडलेला नव्हता, अजितदादांचं तर तेव्हाही एकत्र होते, तरीही संजय राऊत यांनी एक योग्य शंका व्यक्त केली होती की भाजपचं लक्ष सरकार पाडणं किंवा सत्ता मिळवणं असं नाही आहे. भाजपचं लक्ष असं आहे की महाराष्ट्रात आपल्याला हातपाय पूर्णपणे पसरायचे असतील तर आपल्याला आडवे येणारे 2 ब्रँड आहेत ज्यांचं कौटुंबिक आणि नावानिशी प्रस्थ जनमानसात आहे, गारुड जनमानसावर आहे. ते ब्रँड आहेत शरद पवार किंवा पवार आणि ठाकरे. हे 2 ब्रँड जोपर्यंत सैल होत नाहीत, विस्कटून जात नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतांवर आणि जनमानसावर भाजपची हुकूमत प्रस्थापित करणं अशक्य आहे. हे भाजपने ओळखलेलं आहे आणि म्हणूनच भाजपचं लक्ष हे ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचं आहे. हे माझ्या मते संजय राऊत यांनी केलेलं सर्वोत्तम राजकीय आकलन आहे आणि आज ते शक्य झाले. त्यामुळे भाजपचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं लक्ष किंवा टार्गेट सत्ता मिळवणं नव्हतं, तर सत्ता ज्यांनी बळकावली आहे त्या दोघांना धडा शिकवत त्यांचं जे ब्रँडिंग आहे ते संपुष्टात आणणं. आणि तो ब्रँड एकदा संपला की विषय संपला. एखाद्या आज बघा तुम्ही रिलायन्स असेल, जिओ असेल, हे ब्रँड आहेत. म्हणजे 1-2 धंद्यात ते यशस्वी होतात आणि मग ते नाव इतर धंद्यामध्ये येतात तेव्हा ते नुसते त्या धंद्यामध्ये सुरुवात करतात तरी त्यांना पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळतो. आज रिलायन्स असो किंवा जिओ असो किंवा अदानी घ्या, हे ज्यावेळेला एका धंद्यासाठी एक वेगळी कंपनी काढतात आणि त्याच्यात अदानी, रिलायन्स, जिओ हे नाव असेल तर ताबडतोब करोडो रुपयाची गुंतवणूक येते, त्याला ब्रँड म्हणतात. उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे किंवा शरद पवार जो उरला सुरला पक्ष घेऊन परत नव्याने उभं राहायचा प्रयत्न करतायत, त्यातला ब्रँड संपलेला आहे. भले भाजपचं सुप्रियाताई सांगतात ना, मला आता 5 वर्ष मुख्यमंत्री राहून उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस बिचारा वाटतात, तेव्हा सुप्रियाताई एक विसरतात की पदं महत्त्वाची नसतात, ब्रँड महत्त्वाचा असतो. देवेंद्र फडणवीस ब्रँड वाढवत चाललेत. देवेंद्र अधिक भाजप असा तो ब्रँड आहे, रिलायन्स अधिक जिओ असा ब्रँड असतो. पण राष्ट्रवादी आणि पवार तसा राष्ट्रवादी आणि सुप्रिया असा ब्रँड झालेला नाही. आणि त्यामुळे पवार ब्रँड खच्ची झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे ज्याची भीती संजय राऊतांनी 3 वर्षापूर्वी व्यक्त केली होती. ठाकरे ब्रँड खच्ची होतोय, तो वाचवण्यासाठी राज ठाकरे यांनी पण पुढे आलं पाहिजे, हीच वेळ आहे. हे पुढचा संजय राऊतांनी सांगितलं होतं, तर त्यांच्या राजकीय आकलनाची पाठ थोपटावी लागेल. किंबहुना मला तर असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्यासाठी धडपडत नाही आहेत, उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी धडपडत नाही आहेत. त्यापेक्षाही भाजपचा ब्रँड, देवेंद्र नावाचा ब्रँड विस्तारित करण्यासाठी ठाकरे आणि पवार हे 2 ब्रँड खच्ची करण्यासाठी, संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस राजकारण करतायत. हे ओळखण्याची क्षमता संजय राऊतांमध्ये होती, तर त्याचं कौतुक करावंच लागेल. आणि म्हणून हा व्हिडिओ केला मित्रांनो की बाकीचे सगळेच्या सगळे दावे संजय राऊतांचे
खोटे पडले, फोल ठरले, पण एक दावा 3 वर्षानंतर का होईना खरा ठरला आहे, तर या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून व्हिडिओ केला, आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.